सेतो अभ्यास सन 2026-27 इयत्ता 4 विषय मराठी. घटक क्रमांक 6 लोकसाहित्यातील शब्दवैभव. घटक क्रमांक 6 लोकसाहित्यातील शब्दवैभव. शिक्षकांनी विविध लोकसाहित्याचे नमुने विद्यार्थ्यांना दाखवावेत व बोलीभाषेतील शब्दांचे अर्थ व भाषा सौंदर्य समजावून सांगावे. उदाहरणार्थ ओव्या, पाळणे, अभंग, भजने, भारुडे, लोकगीते इत्यादी. या ठिकाणी म्हणा खानदेशनी माटी या कवितेचे विद्यार्थ्यांनी प्रकट वाचन करायचे आहे आणि त्यावर आधारित कृती विद्यार्थ्यांकडून सोडवून घ्यायची आहे. या ठिकाणी कविता दिलेली आहे, म्हणा खानदेशनी माटी. कवितेतील अपरिचित शब्द व त्यांचे अर्थ. म्हणा माझा, खानदेशनी खानदेशची, थाटी थाट अहिराणींनी अहिराणी भाषेची, तिन्हा त्यांचे, जीववर जीवावर, नहीं नाहिक, वान वर्ण रूप किंवा रंग. सालोसाल दरवर्षी, सायमाय नेहमी किंवा सतत, भागवान भाग्यवान, सदा नेहमी. लोणी लोणी, सारखी प्रमाणे, मऊ मऊ मऊशार, पिकस पिकतात, केई केली, कमाई जाना कष्ट करणारा किंवा काम करणारा, देखिल्या पाहिले, मुखडा चेहरा, दाटी गर्दी, मूस साचा, शिवारे शेत किंवा जमीन, चांदिना चांदीचा. त्यानंतर कृती क्रमांक 3, 4 आणि 5 या ठिकाणी सोडवून घ्यायचे आहे. वाक्यात उपयोग करा. कमाई जाना म्हणजे कष्टकरी. शेतकरी हा देशाचा खरा पोशिंदा आहे. लोणी, आईने चपातीला लावण्यासाठी ताजे लोणी काढले. यमक जुळणारे शब्द. माती थाटी, मूस ऊस, तुकडा मुखडा, मऊ गहू, भगवान वान. वान प्रत्यय लावून येणारे शब्द. बल बलवान, धन धनवान, गाडी गाडीवान, गुण गुणवान,